इयत्ता 7वी विषय इंग्रजी युनिट 1.3 लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. रीड अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन. खाली वाक्य दिलेली आहेत. ही वाक्य तुम्हाला प्रॉपर इंटोनेशन म्हणजे योग्य आवाजात वाचायची आहेत. डोंट गो, आय एम अफ्रेड, नेवर माइंड, लुक आउट, शेम ऑन यू. Spot the names. Question number 2. Spot the names of body parts from the story. Add 3 others names on your own. या प्रश्नामध्ये तुम्हाला आपण लिटिल गर्ल्स वायझर दॅन हा धडा शिकत असताना जे बॉडी पार्ट्स आपण या धड्यामध्ये शिकलेलो आहोत, जे बॉडी पार्ट्स यामध्ये आलेले आहेत, त्या बॉडी पार्ट्सची नावं तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायची आहेत. जी पाठामध्ये बॉडी पार्ट्स जसं की हँड असेल, नेक असेल, तर जे बॉडी पार्ट्स ह्या पाठामध्ये आलेले आहेत ते बॉडी पार्ट्सची नावं तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. लिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड राईट देअर अप्रॉक्सिमेट एजेस. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला कॅरेक्टर्स म्हणजे ह्या पाठामध्ये आपण कोणकोणते कॅरेक्टर्स बघितले असेल, जसं की अकुल्का आहे, त्यानंतर मालाशा आहे, तिची ग्रँडमदर आहे. तर कॅरेक्टर्सच्या नावामध्ये वरच्या लाईनमध्ये तुम्हाला सर्व त्या कॅरेक्टर्सची तुम्हाला या ठिकाणी नावं लिहायची आहेत आणि खालच्या ओळीमध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेट एज त्यांचं अंदाजे वय काय असेल ते लिहायचं आहे. म्हणजे अकुल्काचं अंदाजे वय किती असेल, मालाशाचं अंदाजे वय किती असेल, तिच्या आजीचं अंदाजे वय किती असेल, असं तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये करायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला राईट द स्टेजेस इन विच द फाईट बिगॅन अँड गॉट वर्स. तुम्हाला या प्रश्नामध्ये यू मे शो ॲज मेनी स्टेजेस ॲज यू लाईक, देन राईट हाऊ अँड वेन द पीपल स्टॉप फायटिंग. खूप इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 मुलींची भांडणं कशी सुरू झाली आणि ती नंतर जी भांडणं आहेत त्याचं रूपांतर मोठ्यांच्या भांडणात कसं झालं आणि ती भांडणं जी आहेत ती अजून जास्त वर्स म्हणजे त्याचं रूपांतर अजून वाईट जास्त मोठ्या भांडणामध्ये कसं झालं हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. जसं की आपण लिहू शकतो की द फाईट, मग त्याच्यामध्ये एक लिहिलं आहे की अकुल्काज मदर हिट मालाशा, म्हणजे अकुल्काच्या आईने मालाशाला हिट केलं आणि मग नंतर तिथून पुढे काय झालं. त्यानंतर मालाशाची आई बाहेर आली, त्यानंतर इतर घरातील सदस्य बाहेर आले. तर अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी तुम्हाला जिथून वाटतंय की ह्या ठिकाणाहून भांडणं जास्त वाढत गेली, तर असे जे प्रसंग तुम्हाला वाटतात, अशा ज्या ओळी तुम्हाला वाटतात त्या तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला हाऊ द फाईट केम टू ॲन एंड आणि शेवटी मग ती भांडणं कशी संपली हे शेवटच्या 2 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन नंबर 5. नाव चूज एनी one of the reasons you have listed in the activity on page number 10. Write down and enact a quarrel based on that reason and also show it was resolved. तर या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा जे आपण बघितलेलं आहे की जे भांडणं झाले होते, जो भांडणाचा जो प्रसंग होता पेज नंबर 10वरती जो घडलेला होता, पेज नंबर 10मध्ये आपण पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा पहिल्या ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलं होतं की भांडणांच्या आपण वेगवेगळ्या भांडणांचं आपण वर्गीकरण केलं होतं. ट्रॅव्हल कारण, त्यानंतर सिरियस कारण, अशा आपण काही भांडणांचे प्रकार बघितले होते. तर तुम्हालासुद्धा ह्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे की जे वेगवेगळे रिझन असतात ती तुम्ही लिस्ट केलेली आहे, जी की आपण ॲक्टिव्हिटी पेज नंबर 10वर बघितली होती. याच्या आधीच्या तासामध्ये आपण शिकलो होतो. तर ते जे कारणं तुम्ही लिहिले होते ते कारणं तुम्हाला लिहून काढायचे आहेत परत एकदा आणि इनॅक्ट एक्वारल आणि त्या कारणांवरती आधारित एक स्क्रिप्ट तुम्हाला तयार करायची आहे ज्याच्यामध्ये तुमचे दुसऱ्यांसोबत वाद होतात आणि ते तुम्हाला स्वतः इनॅक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. चेंज द वर्ड इन द कलर्ड बॉक्सेस टू मेक द अदर मिनिंगफुल सेंटेन्स.
आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की बॉक्समध्ये जे दिलेले शब्द आहेत तर ते शब्द तुम्हाला काढायचे आहेत आणि त्याच्याऐवजी दुसरे शब्द या ठिकाणी टाकायचे आहेत आणि हे वाक्य पुन्हा एकदा पूर्ण करायचं आहे. मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो की वाक्य असं आहे की आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. याचा अर्थ असा होतो टेक ऑफ म्हणजे काढून टाकणे. मग आता इथे सांगितले की आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मग तुम्ही याच पद्धतीचं दुसरं वाक्य बनवू शकता. आय विल स्विच ऑफ द लाईट बटन अँड यू डू द सेम. त्यानंतर पुढचं आहे दिस इज अ टाईम फॉर रिजॉयझिंग. तर तुम्ही रिजॉयझिंग हा शब्द काढून हा जो वेळ आहे तो आनंद व्यक्त करण्याचा वेळ आहे असा याचा अर्थ होतो. रिजॉयझिंग हा शब्द या ठिकाणी काढून टाकायचा आहे आणि रिजॉयझिंग शब्द काढून टाकून त्याच्याऐवजी दुसरा शब्द लिहायचा आहे. मग तुम्ही कोणताही शब्द लिहू शकता. दिस इज अ टाईम फॉर एन्जॉईंग लिहू शकता. दिस इज अ टाईम फॉर प्लेइंग लिहू शकता. दिस इज अ टाईम फॉर गॅदरिंग लिहू शकता. तर असे जे शब्द आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. त्यानंतर रीड, रिमेंबर अँड राईट. तर या ठिकाणी हे जे सगळे शब्द आहेत तर हे पाठामध्ये आलेले आहेत. तर हे सगळे शब्द तुम्हाला आठवायचे आहेत, त्यानंतर वाचायचे आहेत आणि पुन्हा एकदा लिहून काढायचे आहेत. जसं की ड्रेस, ड्रेस, वॉक, वॉक, स्टार्ट, स्टार्टेड, जम्प, जम्प, वॉन्ट, वॉन्टेड, पास, पास. तर या पद्धतीने तुम्हाला ग्राफ्स, लाभ, पीक, लुक, गॅदर आणि स्कॅटर हे शब्द जे आहेत पाठातून शोधून या ठिकाणी आठवून तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर रन, रॅन, बिगिन, बिगॅन, सिंग, मीट, टेक, से, सेड, रिप्लाय, रिप्लाइड, ट्राय, कम, सी, गेट, गॉट, ब्रिंग, ब्राउट, फाईट, गिव, इट हे जे शब्द आहेत तर यांचे तुम्हाला भूतकाळी रूप या ठिकाणी लिहायचे आहेत. यूज एनी टू ऑफ दिस पेअर्स इन अ पेअर्स ऑफ सेंटेन्स. एक्झाम्पल रन, रॅन, माय डॉग रन्स फास्ट, येस्टरडे इट रॅन आफ्टर अ कॅट. आणि त्याच्यानंतर ह्याच्या शब्दांच्या जोड्या तयार होतील. या शब्दांच्या जोड्या तयार झाल्याच्या नंतर त्याचा तुम्हाला स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे.